यावत् स्थास्यन्ति गिरयस् सरितश्च महीतले तावत् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति। श्रीराम घनश्यामः रामलावण्यरूपी महाधीरगम्भीरपूर्णप्रतापी करी संकटी सेवकाचा पुढावा प्रभाते मनी रामचिंतित जावा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। आपल्या भारत देशाचा संपूर्ण जो विस्तार आहे, जो विकास आहे, तो सगळा रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांवरच खरं तर अवलंबून आहे. म्हणजे वेद आहेत, उपनिषद आहेत, ह्यांनी आपल्याला संस्कृतीची एक बैठक नक्कीच घालून दिली, पण तरीसुद्धा ते मुठभर विद्वानांपर्यंतच मर्यादित राहिलं. पण सर्वसामान्यांपर्यंत पोचली ती रामकथा आणि कृष्णकथा. रामकथा आणि कृष्णकथा माहिती नाही असा भारतात एक व्यक्तीही सुद्धा शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला मर्यादा पुरुषोत्तम राम माहितीच आहे. अशी ही रामायण कथा कसं आहे, या रामायण कथेत आहे तरी काय? राम कसा आहे? मर्यादा पुरुषोत्तम तर आहेच आहे, पण तो आदर्श पुत्र आहे, आदर्श बंधू आहे, आदर्श सखा आहे, आदर्श पती आहे, अगदी याच्या पलीकडे जाऊन तो आदर्श शत्रूसुद्धा आहे. म्हणजे जर का वागायचं कसं असं जर का विचारलं तर रामादिवत वर्तितव्यम. वागायचं कसं तर रामासारखं वागायचं. म्हणजे धर्माची सुद्धा व्याख्या अनेक विद्वानांनी केली की धर्माची व्याख्या काय, धर्माचं स्वरूप काय, याच्याविषयी अनेक ऋषी मुनींनी खरं तर उहापोह केलेला आहे. पण तरीसुद्धा धर्म समजणं खरं तर अवघड आहे. पण समजा रामचंद्रांचं चरित्र जर का आपण विचारात घेतलं तर केवळ रामचंद्र म्हणजे घनीभूत धर्म आहे. धर्माला घनरूप दिलं तर त्याची जी प्रतिमा होईल, त्याचे जे व्यक्तिमत्व होईल ते म्हणजे श्रीराम आहे. किंवा अगदी हेच इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ऑल हायेस्ट ह्युमन व्हॅल्यूज पर्सोनिफाईड इज राम. श्रीरामामध्ये सगळ्या उत्तमोत्तम गुणांचा परमोत्कर्ष झालेला आहे. धर्माचं स्वरूप कळलं नाही तरी रामाचं स्वरूप निश्चितच समजू शकतं. आणि म्हणूनच या धर्माची, या वेदांमधलं तत्त्वज्ञान, उपनिषदातलं तत्त्वज्ञान सहज सोपं करून सांगण्याचं काम ही रामकथा करते. रामकथा ऐकताना कितीही वेळा, एकदा, दोनदा, चारदा, दहादा, कितीही वेळा ऐकली तरी ती कधीच कंटाळवाणी होत नाही. आपण त्याच्यामध्ये अगदी तल्लीन होऊन जातो. आणि एकदा श्रीरामांचं जीवनचरित्र आपल्याला समजायला लागलं की आपोआपच मग धर्माचा सुद्धा उलगडा व्हायला लागतो. आणि रामासारखं जीवन बनवायचा प्रत्येक भारतीयाचा खरं तर ध्यास असतो. रामासारखं जीवन असणं म्हणजेच धर्माने वागणं आहे. प्रत्येक भूमिकेमध्ये, रामाच्या प्रत्येक भूमिकेत बंधू म्हणजे भाऊ म्हणून तो कसा वागला, पुत्र म्हणून कसा वागला, पती म्हणून कसे वागले, अगदी सुहृद म्हणून कसे वागले, किंवा शत्रू म्हणून, रावणाशी सुद्धा शत्रू म्हणून वागताना श्रीरामांसारखा दुसरा आदर्श नाही. अशी ही कृष्णकथा जी आहे, बाकीच्या ज्या कृष्णकथा सुद्धा आपल्याला ऐकायला गोड वाटते, पण कृष्णकथा कशी आहे तर कृष्णकथा आदरणीय आहे. आणि रामकथा कशी आहे असं विचाराल तर रामकथा ही अनुकरणीय आहे. कृष्णकथा आदरणीय आहे पण कृष्णाचं अनुकरण कोणी करावं असं वाटत नाही. तसं रामाचं मात्र प्रत्येक गोष्टीचं, त्याच्या प्रत्येक वागण्या, बोलण्या, चालण्याचं सगळं अनुकरण करावं असंही आपल्याला मोठमोठ्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे. आता ही रामकथा जी आहे ती एक नाही आहे बरं का. रामकथा सुद्धा अनेक आहेत. म्हणजे अगदी विद्यमान असणाऱ्या रामकथांची संख्या तर जवळजवळ 200च्या वर आहेत. कितीतरी रामकथा आहेत. म्हणजे तुलसी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, अगदी तामिळमधलं कंब रामायण आहे, किंवा बंगालीमधलं कृतिवास रामायण सुद्धा आहे, रामचरितमानस आहे, रामविजय आहे, कितीतरी रामायणं आहेत. पण तरीसुद्धा या सगळ्याचं अधिष्ठान काय आहे असं विचाराल तर वाल्मिकी रामायण हे या सगळ्याचं अधिष्ठान आहे. रामकथेला अंत पार नाही. ही रामकथा कशी आहे ती वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या आपल्याकडे चालत आलेली आहे. कोणताही कवी असो, लेखक असो, साहित्यकार असो, नाटककार असो,
यांना रामकथेवर बोलल्याशिवाय लिहिल्याशिवाय खरं तर परिपूर्णताच वाटत नाही. त्यात अनेक कथा आहेत, उपकथा आहेत आणि या सगळ्यांनी आपलं हे भारतीय संस्कृती म्हणा किंवा भारतीयच कशाला, जो कोणी माणूस म्हणून जन्माला आलाय म्हणजे हिंदू किंवा भारतीय असं नाही, तर वेगळ्या समाजाचा, वेगळी भाषा, वेगळा वेश, वेगळा देश असणाऱ्या कोणत्याही जाती धर्म पंथाच्या कुठलाही माणूस असो त्याला मापदंड म्हणून श्रीरामांचं चरित्र डोळ्यासमोर निश्चितच ठेवता येईल. इतकं हे श्रीरामांचं चरित्र महान आहे. या सगळ्या हे प्रेरणादायक सुद्धा आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर का रामकथा वाचली, ऐकली, लिहिली किंवा सांगितली तर ती पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थित पोहोचते. अशी ही पिढ्यानपिढ्या उतरत आलेली आपल्यामध्ये ही रामकथा आहे. याच जोडीला आता राम हा साक्षात अवतार आहे. राम आणि कृष्ण हे साक्षात पूर्णावतार आहेत. पण वाल्मिकी रामायणातला जो राम आहे ना तो जास्त करून माणसासारखा आहे, मानव आहे. आणि त्यामुळे त्याच्यातल्या मनुष्यातल्या ज्या सगळ्या मर्यादा आहेत, सगळ्या ज्या उणीव आहेत, सगळी जी बंधन आहेत ती त्या रामाला सुद्धा लागू आहे, जरी तो देव असला तरी सुद्धा. म्हणजे जेव्हा 87 दिवस रावणाशी युद्ध केल्यानंतर हा राम सुद्धा शिणतो, हा सुद्धा थकलेला दिसतो. इतर देव त्याची प्रशंसा करतात, परंतु तो म्हणतो की परात्पर ब्रह्म नारायण तुला इतर सगळे मानतात, पण राम स्वतः काय म्हणतो? राम स्वतःला म्हणतो आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. मी स्वतःला दशरथ पुत्र रामच समजतो आणि माणसासारखा माणूस समजतो. आणि म्हणूनच रामकथा ही एका पराक्रमी पुरुषाची कथा आहे. मनुष्यामध्ये असलेल्या गुणांचा सर्वोच्च उत्कर्ष जो आहे त्याची ही कथा आहे. असंख्य गुणांनी भरलेलं ते दिव्य असं जीवन आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांकडे प्रचंड पौरुष आहे, सामर्थ्य आहे, परंतु त्यांनी धर्माचा कधीही त्याग केलेला नाही आहे. सद्गुण कधीही त्यांना सोडून गेलेले नाहीत. राम मात्र धर्मज्ञ आहे, कृतज्ञ आहे, तत्त्वज्ञ आहेत, सगळ्या दृष्टीने आहेत. आणि जसं आता आपण म्हटलं की रामाचं माणूस पण या रामकथेमध्ये जास्त प्रकर्षाने दिसून येतो. आणि त्यामुळेच काय झालं तर जेव्हा त्या मारीच्याच्या मागे जेव्हा राम गेले होते, सुवर्ण मृगाचा पाठलाग करत राम गेले आणि जेव्हा ते कुटीत परतले तेव्हा सीता नाही हे पाहून त्यांना धक्का बसला आणि सीतेच्या वियोगाने ते अगदी शोकाकुल झाले, इतके दुःखित झाले की वृक्षवेलींना आलिंगन देऊ लागले. त्यांना विचारू लागले की कुठे गेली माझी सीता, माझी पत्नी पाहिलीत का तुम्ही? पशुपक्ष्यांना विचारू लागले. हरणांच्या कळपाला सुद्धा त्यांनी विचारलं की माझी सीता पाहिलीत का? तेव्हा हरणाच्या कळपाने दक्षिण दिशेकडे तोंड करून एक संकेत दिला आणि तेव्हा रामाला थोडीसं त्याचं आकलन झालं की सीता ही दक्षिण दिशेला गेलेली आहे. आणि पुढे सुद्धा कबंधांनी सुद्धा कबंध नावाच्या मस्तकरहित असुराचा वध करून झाल्यावर त्यांना रावणाने या तुझ्या सीतेला पळवून नेलेलं आहे असं सांगितलं. आणि म्हणून राम आणि लक्ष्मण हे दक्षिणेच्या दिशेने वाटचाल करू लागले. वस्तुतः दक्षिणेचा जो रस्ता होता तो अतिशय सरळ होता, परंतु तो सरळ रस्ता सोडून भगवंतांनी अचानकच एक वळण घेतली. दक्षिणेचा रस्ता सरळ जात होता, पण राम म्हणाले की आपल्याला इकडे जायचे आणि म्हणून त्यांनी एक वळण घेतलं. लक्ष्मणालाही तशी खूण केली. लक्ष्मणाला कळेना की हे वळण कशासाठी घेतलं, इकडे काय आहे बरं, आपल्याला तर जायचे दक्षिणेला. परंतु प्रभू रामचंद्र अंतर्यामी हे जाणत होते की वर्षानुवर्षे आपली प्रतीक्षा करणारा एक भाग्यसंपन्न जीव त्या ठिकाणी बसला आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण पंपा सरोवराच्या जवळ मतंग ऋषींच्या आश्रमापाशी आले. त्या दिशेने चालू लागले शबरीची भेट घेण्यासाठी. शबरी कोण होती ही शबरी? काय तिचं व्यक्तिमत्व आहे? आपल्याला शबरी आणि बोर एवढंच समीकरण माहिती आहे. किंवा शबरी ही जराशी वृद्धा होती, अनेक वर्ष तिने वाट पाहिली हे आपल्याला माहिती आहे. पण शबरी कशी होती? ती काय आधीपासून वृद्ध नव्हती, तीही कधीतरी एक अल्लड बालिका होती. 8-10 वर्षाची अगदी लहानशी किशोरवयीन मुलगी होती. या शबरीचंच चरित्र आज आपण ह्या माध्यमातनं थोडंसं जाणून घेणार आहोत. दंडकारण्य शब्द तर आपल्याला माहिती. याच दंडकारण्याच्या दक्षिण बाजूला
भिल्लांच्या काही वस्त्या होत्या. अशा वस्त्यांचे काही प्रमुख असतात आणि या प्रमुखांचाही एक मुख्य कोणीतरी सरदार असतो, राजा असतो. अशाच एका राजाची ही कन्या शबरी. वस्तुतः शबर हे भिल्ल जमातीला शबर हे नाव आहे आणि ही शबराची मुलगी म्हणून ती शबरी. ही शबरी जी होती, त्या राजाची जी मुलगी होती, ती 8-10 वर्षाची एक अल्लड बालिका होती. पूर्वी विवाह लवकर व्हायचे, विवाह लवकर करून देण्याची पद्धत होती. त्यामुळे शबरीचाही विवाह ठरला होता. अर्थात विवाहानंतर लगेच त्यांची पाठवणी करण्यात यायची नाही. काही दिवस त्या आईवडिलांच्याच घरी राहून ती मुलगी नंतर वयात आल्यानंतर पतीकडे पाठवण्याची पद्धत होती. अशा या 8-10 वर्षाच्या मुलीचा विवाह तिच्या वडिलांनी ठरवला. शबरीचं तर लग्न ठरलं. आता घरामध्ये लग्नाची तयारी जोरात सुरू होती, इतकी जोरात सुरू होती आणि त्या तयारीचाच एक भाग म्हणून शबरीच्या वडिलांनी काही बोकड आणले होते, काही शेळ्या मेंढ्या आणल्या होत्या आणि त्या शेळ्या मेंढ्यांची छोटी छोटी कोवळीशी अशी पिल्लंसुद्धा होती, त्यांच्याबरोबर बागडत होती. लग्नाला अजून थोडे दिवस अवकाश होता. शबरी त्या गोंडस पिल्लांच्या बरोबर खेळायला लागली. अगदी त्या पिल्लांचा तिला इतका लळा लागला की उठल्यापासून झोपेपर्यंत त्या बकरीच्या पिल्लांशिवाय तिला अगदी चैनच पडेना. जेवण्या खाण्याची सुद्धा तिला शुद्ध राहिली नाही. तिची आई कधी कधी तिला हाक मारायची, पण ती यायचीच नाही. ती म्हणायची, थांब गाई, मला अजून थोडं खेळायचं, ही पिल्लं किती गोड आहेत. आई रोज तिला रागवायची की अगं बास ना, आता तुझं लग्न आहे, तू जरा वेळेवर इकडे ये. पण शबरी काही ऐकायची नाही. तिला त्या पिल्लांचा इतका लळा लागला होता. आणि एकदा आई मात्र चिडली तिच्यावर आणि आई म्हणाली, बरं घे आता खेळून, किती पिल्लांशी खेळायचे ते खेळून घे. एकदा त्यांना मारल्यानंतर तू कशी काय खेळशील त्यांच्याशी. शबरीने हे शब्द ऐकले मात्र आणि तिला धक्काच बसला. ती म्हणाली, हे मरणार आहेत, हे मरणार कसे का, एवढी इतकी ही गोड पिल्लं आहेत, ही कशी काय मरणार आहेस. आणि म्हणून तेव्हा आई म्हणाली, अगं त्यांना मारण्यासाठीच तर आणलंय, मारण्यासाठीच त्यांना आणलंय. तेव्हा तुझ्या लग्नाची मेजवानी जेव्हा बाबा देतील तेव्हा या पिल्लांना मारून त्यांच्या मांसापासूनच तर कितीतरी पदार्थ बनवायचे. आता त्यांना मारलं नाही तर लोकांना जेवायला काय वाढणार. शबरी एकदम चरकली, मनामध्ये चरकली. तिच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. ही पिल्लं कापूनच जर का वेगवेगळे पदार्थ करणार आणि माझ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मेजवानी देणार असतील आणि त्यांची रसना तृप्त करणार असतील तर मला हे लग्नच नाही, मला लग्नच नाही करायचं आणि या पिल्लांना नाही मारायचं. ही पिल्लं मला फार आवडत आहेत. आई नको ना यांना मारू, किती छान आहेत ही, हे सगळे माझे मित्र आहेत, किती गोंडस आहेत ही पिल्ले. आईने थोडासा कानाडोळा केला. आई म्हणाली, असू दे, लहान आहे, हिला काही कळत नाही आहे, वेळ आली की बरोबर तिला सगळं पटेल. पण पुन्हा पुन्हा त्या शबरीने तो धोसराच लावला आणि सारखी आईला म्हणायची, आई नाही ना मारणार ह्यांना, बाबांना सांग ना तू, आई ह्यांना मारायचं नाही ना, मारू नको ना, यांना मारायचं नाही. आई म्हणाली, तूच सांग बाई बाबांना. पण शबरीचं काही धाडस झालं नाही. शेवटी आईनेच भीत भीत बाबांना सांगितलं. तेव्हा बाबा अतिशय रागवले. तो सरदार जो होता, भिल्ल सरदार, तो रागवला आणि ते म्हणाले की इतक्या लोकांकडे जाऊन मी मेजवान्या झोडल्या आहेत, आता त्याची परतफेड नको का करायला. त्यांना जेवायला बोलवून त्यांना मानाने जेवण देणं हे माझं कर्तव्यच आहे. शबरी हे बोलणं ऐकत होती. तिच्या मनात मात्र आता काही या बकऱ्यांचं मरण टळत नाही असाच विचार आला. आता काय करू की ज्यामुळे या बकऱ्यांचं मरण टळेल, ह्यांना मृत्यू नको, ह्यांना कापायला नको, ही कल्पनाच तिला आता सहन होईना. आता काय करावं बरं, कसं काय यांना, कसं काय यांना संकटातून वाचवावं हेच तिला कळेना. शेवटी तिच्या बालमनाने निश्चय केला की काहीही होऊ दे, मी या पिल्लांना मरू देणार नाही. मग त्यासाठी मला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल. काय बरं करू, माझं लग्नच झालं नाही तर मात्र या पिल्लांना वाचवता येईल. पण मला काही बाबा असं लग्न करण्यापासून वंचित ठेवू करणार नाही, कारण माझं लग्न बाबा करणारच. पण मी नाही, मला लग्नच करायचं नाही आणि माझं लग्न झालं नाही तर ह्या मेजवान्या होणार नाही आणि या मेजवान्यांसाठी या बकऱ्यांचा बळीही द्यावा लागणार नाही. पण बाबा असं होऊ देणार नाहीत, ते माझं ऐकणार नाहीत, ते माझं लग्न लावून देतीलच. मग काय करू बरं मी. त्या इवल्याशा शबरीच्या डोक्यामध्ये, चिमुकल्या मेंदूमध्ये कितीतरी
विचारचक्र चाललेली होती. तिला झोप येईना, तिला काहीच कळेना की ह्या बकऱ्यांना वाचवावं कसं. ती तर तिच्या मनाने शेवटी निश्चय केला की मीच इथे राहिले नाही तर माझं लग्न कसं होईल, आणि माझं लग्न झालं नाही तर मेजवानी होणार नाही, आणि मेजवानी नसेल तर या बकऱ्यांना मारलं जाणार नाही. लग्नाचा दिवस तर जवळ येत चालला होता. वडिलांना तर काही विरोध करता येत नाही, ते मला हात धरून बोहल्यावर उभं करतील, या घरात राहायचं तर मला लग्न करावंच लागेल. घरातून जर का मी पळून गेले तरच मला वाटतं हे लग्न टाळू शकेल. आणि विचार करता करता शबरीच्या मनाचा दृढ निश्चय झाला. घरात सगळेजण अगदी शांत झोपलेले होते. रात्र झाली, मध्यरात्र झाली. कसलाही आवाज न करता शबरीने घराचं दार ढकललं. ती घराच्या बाहेर पडली आणि पळत सुटली. पळत सुटली, पण जाणार कुठे ठरलं तर काहीच नव्हतं. ठिकाण माहिती नव्हतं, कुठे जायचं हेही नाही. फक्त लग्न टाळण्यासाठी पळून जायचं एवढं मात्र नक्की. कोणाच्या हाती लागायला नको हाही विचार तिच्या मनामध्ये सारखा होता. त्यामुळे ती तिथनं धावत सुटली. धावतीये. रात्रभर धावत होती. आजूबाजूला कोणीही नाही. ती भिल्ल कन्या होती, शबर कन्या होती. त्यामुळे तिला जंगलाची भीती वाटत नव्हती, पशुपक्ष्यांची भीती वाटत नव्हती. संपूर्ण जंगलामध्ये कुठलाही आवाज नव्हता. फक्त तिच्या पळण्यामुळे त्या पालापाचोळ्याचा जो काही आवाज होता तेवढाच आवाज होता. आता तिला बाकी कुणाचीही भीती नव्हती. फक्त भीती होती ती माणसांची. तिचे वडील कुणाला शोधायला पाठवतील का ह्याचीच भीती होती. सकाळ झाली. धावत असताना अचानक एकदम सगळीकडे उजाडलं. बाबांना कळून चुकलं की आपली शबरी घरात नाहीये, आणि म्हणून बाबांनी आपल्या काही लोकांना तिला शोधण्यासाठी पाठवलं. शबरी घरात बघून नाही असं बघून त्यांनी शोध घेण्यासाठी कितीतरी माणसं पाठवली. शबरीच्याही मनात आलं की मला जर का शोधण्यासाठी बाबांनी माणसं पाठवली तर त्या मोठ्या माणसांचा आणि माझ्या पळण्याचा वेग तर काही मी त्यांची बरोबरी करूच शकणार नाही. त्यामुळे ते मला पकडतील, पकडून पुन्हा घरी नेतील, घरी नेऊन लग्न लावतील. लग्न लावलं की मेजवानी होईल, आणि मेजवानीसाठी पुन्हा त्या म्हणजे बकऱ्यांना कापावं लागेल. मग मी करू तरी काय. आता माणसांपासून वाचण्यासाठी तिने काय केलं तर ती एका झाडावर चढून बसली. अर्थातच बाबांनी पाठवलेली माणसं 10 दिशांना शोध घेत होती, पण शबरीचा काही शोध लागला नाही. शबरी ज्या झाडावर बसली होती तिथपर्यंत सुद्धा माणसं आली आणि परत फिरली. त्यांना काही शबरी दिसली नाही, कारण मोठा गर्द जंगल होतं आणि त्या झाडावर ती बसली होती. चाललं होतं. शबरी त्या झाडावर बसली. संपूर्ण दिवस झाडावर बसली, कोणी पाहू नये म्हणून. पुन्हा रात्र झाली. पुन्हा धावत सुटली. झाडाच्या खाली जी फळं पडली होती ती तिने खाल्ली. झऱ्याचं पाणी प्यायलं आणि पुन्हा रात्रभर धावत सुटली. तिचा हा दिनक्रमच झाला. रोज रात्री पुष्कळ धावायचं आणि उजाडता एखाद्या झाडावर विश्राम करायचा. कितीतरी दिवस गेले. 8-10 दिवस गेले. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस गेले. अशीच ती एका रात्री एका झाडावर चढून बसली. दिवसा झाडावर चढून बसली, रात्री पळत होती. झाडावर चढून बसली. तिथे तिने विश्रांती केली, आणि विश्रांती घेत असताना तिथे जवळ तिला एक सरोवर दिसलं. ते सरोवर होतं पंपा सरोवर, आणि त्या पंपा सरोवराच्या काठावर मतंग ऋषींचा आश्रम होता. हे मतंग ऋषी जे होते ते आपल्या शिष्यांना अतिशय पांढरा शुभ्र अशी दाढी होती, पांढरा शुभ्र असा जटासंभार होता, अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा होती. त्यांच्या भोवती काही शिष्यगण बसलेले होते, आणि ह्या शिष्यगणांना मतंग ऋषी काहीतरी सांगत होते. त्यांचं मंत्रोच्चारण चालू होतं, वेद पठण चालू होतं, आणि ते अतिशय मृदू सौम्य अतिशय गोड भाषेमध्ये काहीतरी बोलत होते. शबरीला काहीच कळलं नाही. ही भाषा कुठली हेही माहिती नाही, तो उपदेश काय चाललाय ह्याचीही काही कल्पना नाही, काहीच माहिती नव्हतं. पण तरीसुद्धा तिच्या कानाला ते मात्र गोड वाटत होतं. जे काही चाललं होतं ते अतिशय पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत होतं. पुन्हा त्यांचं अध्ययन सुरू झालं. शबरीला वाटलं किती छान हे लोक आहेत, किती छान यांचा अभ्यास चालू आहे, ऐकायला गोड वाटते, कळत काहीच नव्हतं. आता दिवसभर ती त्यांचं ऐकत होती. रात्र झाली. खरं तर नित्यनेमानुसार रात्री तिने परत पळायला सुरुवात करायची होती, पण त्या रात्री तिला असं वाटलं की यांचं जे बोलणं आहे, यांचं जे उच्चारण आहे, हे जे काही म्हणतायत ते मला पुन्हा ऐकावंसं वाटले. आजची रात्र मी इथेच थांबते, उद्या पुन्हा ऐकेन आणि मग परत जाईल.
दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी पण तिने हे सगळं ऐकलं आणि तिला त्याची गोडीच लागली. मग तिचा हाही दिनक्रम सुरू झाला की रात्री खाली उतरायची, ती काही जी झाडं फळं असतील ती खायची, त्या सरोवराचं पाणी प्यायचं आणि दिवसभर या लोकांचं जे ऐकायला मिळायचं त्याच्यामुळे तिला अतिशय मन प्रसन्न झालं, समाधान झालं. असे 4 दिवस गेले. 4 दिवस ती हे सतत ऐकतच होती. आता तिला काही जावंसच वाटेना, त्या जागेचाच मोह तिला हे झाला आणि मग तिने पळण्याचं सोडून इथेच थांबायचं ठरवलं. आता थांबली तर ती तिथे, तिला ही लोकही आवडायला लागले. ते जे मुनी होते त्यांचं शांत सौम्य चेहरा, त्यांचं बोलणं, त्या शिष्यांचं त्यांच्याशी आदराने वागणं, हे बघून शबरीला इतकं बरं वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं आणि ती म्हणाली, एवढ्या माझ्या या आवडत्या लोकांसाठी मी काहीतरी करू का? आणि म्हणून तिने ठरवलं की आता आपण यांची सेवा करायची. आता सेवा तर प्रत्यक्ष नाही करू शकत. मग तिने काय केलं, रात्रीच ती उठली, म्हणजे खाली उतरली झाडावरनं आणि तिने त्या झाडाच्या झावळ्यांचा, त्या फांद्यांचा एक खराटा बनवला. तो सगळा रस्ता, त्या आश्रमाचा सगळा परिसर झाडून काढला. सरोवराचं पाणी आणलं, त्याच्यावर सडा टाकला. तिथे एक छानशी त्या कुठे पांढऱ्या खडूने रांगोळी काढली, त्या पांढऱ्या दगडाने रांगोळी काढली. इतकं तिला बरं वाटलं की आपण ह्या लोकांसाठी, या चांगल्या लोकांसाठी आपण काहीतरी करू शकलो. 1 दिवस असं झालं, 2 दिवस झालं, 4 दिवस झाले. गुरुजी अतिशय प्रसन्न झाले. मतंग ऋषींना अतिशय आनंद झाला की आपले शिष्य काहीतरी चांगलं काम करतायत. त्यांना वाटलं हे शिष्यच कोणीतरी करतायत, झाडणं सडा घालणं. म्हणून त्यांनी शिष्यांना विचारलं, हे कुणी केलं बरं, चांगलं काम केलेलं आहे? शिष्य म्हणाले, आम्ही नाही केलं. शेवटी 2 दिवस 4 दिवस गेल्यानंतर मतंग ऋषींनी याचा छडा लावायचा ठरवला. ते रात्रीच उठले, पहाटे मध्यरात्रीच्या उत्तर रात्री ते उठले, जागे झाले आणि त्यांनी आश्रमाचं दार ढकलून ते बाहेर आले. तेव्हा ही चिमुकली 10 वर्षाची शबरी रस्ता झाडत होती. त्यांना आलेलं पाहून ती एकदम घाबरली. तिच्या अंगात कापरं भरलं आणि तिने त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं. घरादारापासून तिच्या इतक्या दूर आल्यानंतर तिच्या कानावर पहिलाच शब्द बाहेर पडला. मतंग ऋषींनी तिला अतिशय प्रेमळ आवाजात विचारलं, बाळा तू कोण आहेस, कुठून आलीस आणि हे काय करतेस? तेव्हा तिला अगदी रडू कोसळलं आणि तिने सगळी आपली हकीकत मतंग ऋषींना सांगितली. स्वतः ज्ञानी असलेल्या मतंग ऋषींनी तत्काळ ताडलं की अत्यंत सत्वगुणी असलेला हा जीव कोणत्या तरी पूर्वकर्माने या घरामध्ये जन्माला आला आहे आणि प्रारब्धाच्या तडाख्यात सापडलाय. मात्र ही लहान मुलगी, तिला वाटत असणारी भूतदया ही काही सामान्य नाहीये. या असामान्य मुलीच्या आयुष्याला काहीतरी चांगलं वळण लावायला पाहिजे. हा विचार मनात आल्याबरोबरच मतंग ऋषींनी अत्यंत वात्सल्याने शबरीला ते म्हणाले की अगं मग तू झाडावर कशाला राहतेस, या आश्रमातच राहा ना. पण ती म्हणाली, मी आश्रमात राहण्याच्या योग्यतेची नाही आहे, तुम्ही अतिशय थोर माणसं आहात, मी आश्रमाच्या बाजूलाच एक कुटी बांधून राहते. आणि म्हणून तिने एक छोटीशी झोपडी बांधली आणि ती तिथे राहायला लागली. आता तर तिचा दिनक्रम सुरू झाला, रोजचा दिनक्रमच सुरू झाला. पहाटे उठायचं, सगळा तो रस्ता झाडायचा, आश्रमाचा परिसर झाडायचा, सडा घालायचा, सरोवराचं पाणी आणून भरायचं. छान. आता तर तिला आणखीन मोकळीक मिळाली, त्यामुळे तिने रस्त्याच्या दोन्ही बाजूला रानफुलांची झाडं लावली. त्या फुलांच्या माळा बनवून त्याचं तोरण करून ती सजवायला लागली तो आश्रम. सगळेच अतिशय खुश झाले, सगळ्यांनाच अतिशय प्रसन्नता वाटली आणि जे आश्रमकुमार होते त्यांनाही हिचं अतिशय कौतुक वाटायला लागलं की ही लहानशी मुलगी किती छान काम करते. आणि मतंग ऋषींची तर ती अगदी लाडकीच झाली. मतंग ऋषी जे आपल्या शिष्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचे ते पण ही ऐकत बसायची. तिला काही कळायचं नाही, पण थोडंसं तरी तिला त्याच्यातलं काहीतरी कळायला लागलं. आता पूर्वायुष्यातली जी संकट होती त्याचाही तिला विसर पडला. इतक्या सज्जनांचा हा सहवास लाभल्याबद्दल ती सारखी वेळोवेळी पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानायची. सुगंधी फुलांचे हार बनवून तिथल्या देवाच्या मूर्तीला घालायची. सगळं आनंदात चाललं होतं. आता ह्याला कधीच थांबूच नाही, ह्याला कधी विरामच मिळू नये असंही तिला वाटत होतं. पण असं घडत नाही ना, असं घडत नाही. कुठल्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीला अंत असतोच. हे सुखाचे दिवससुद्धा सरत चालल्याचं एक खूण मिळाली. मतंग ऋषींना आदेश आला की आता तुम्हाला हिमालयात जायचं.
हिमालयात जायचे हा संकेत प्राप्त झाल्यावर त्यांनी आपली निर्वानिरव करायला सुरुवात केली. काही शिष्यांना उपदेश केला, काही शिष्यांना बोध केला, काही शिष्यांनी त्यांना साधना काय करावी असंही विचारलं. आता 4-8 दिवसातच त्यांना निघायचं होतं. या 8 दिवसामध्ये त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि मला जावं लागणार आहे हे सांगितलं. शिष्य विचारत होते की आमचा उद्धार करून घेण्यासाठी कुठली बरं साधना करावी. काही शिष्यांनी साधना पद्धती विचारली, कोणाला त्यांनी ध्यानाचा उपदेश केला, कोणाला जपाचा उपदेश केला, कोणाला वेदपठणाचा उपदेश केला. मतंग ऋषी प्रत्येकाला वेगवेगळा आदेश देत होते, उपदेश करत होते. शबरीसुद्धा हे ऐकत होती. तिलाही अतिशय दुःख झालं की हे इतके सुखाचे दिवस आता चालले होते, इतकं आनंद मला मिळत होता, पण हे आता संपणार. मी काय करू आता, कुठे जाऊ? हे सगळे निघून गेल्यावर मी जाऊ तरी कुठे? सगळ्यांच्या मुखामधनं तिने एक शब्द मात्र वारंवार ऐकला होता, तो म्हणजे उद्धार. तिने सुद्धा मग मतंग ऋषींना विचारलं की तुम्ही इथून जाणार, मी काय करू? माझा उद्धाराचा काय मार्ग आहे? बाकीच्यांना तुम्ही साधना पद्धत सांगताय, काही गोष्टी सांगताय, मला काय सांगणार आहात? मी कसा काय माझा उद्धार करून घेऊ? तेव्हा ते म्हणाले, शबरी तू काही काळजीच करू नको, तुझा उद्धार आपोआप होणार आहे. इथे तुझ्या भेटीसाठी प्रभू रामचंद्र येणार आहेत आणि ते आले की तुझा उद्धार होईल. या सगळ्या लोकांना तुम्ही साधना करायला सांगताय, मग मला काय नाही साधना करायला सांगत? अगं तुझा उद्धार काही या बाकीच्या लोकांसारखा होणार नाही, तर स्वतः प्रभू रामचंद्र येऊनच तुझा उद्धार करणार आहेत. गुरुदेवांचं हे बोलणं ऐकलं मात्र उद्धार आपला होणार या वाक्याने शबरी इतकी आनंदित झाली, इतकी आनंदित झाली की कधी येणार प्रभू रामचंद्र, ते आहेत तरी कोण, ते कसे दिसतात, कुठल्या मार्गाने येणार आहेत, हे सगळे प्रश्न तिच्या मनातच राहिले. ती विसरूनच गेली हे विचारायचं. पण तिने आता एकच ध्यास घेतला की माझा उद्धार होणार आहे आणि प्रभू रामचंद्र येणार आहे. मतंग ऋषी सगळ्यांचा निरोप घेऊन हिमालयाच्या दिशेने निघाले. इतर शिष्यही आपापल्या मार्गाने गेले. आता सगळेच आश्रम रिकामा झाला. शबरीला खूप वाईट वाटलं. आता ह्या आश्रमात ती एकटीच उरली. अंधार पडला, रात्र झाली, निजायची वेळ खरं तर झाली होती. परंतु शबरीला अचानक आठवलं की मी निजले आणि प्रभू रामचंद्र आले तर मला कळणार सुद्धा नाही ते येऊन गेले, आणि मग माझा उद्धार कसा होणार? तो उद्धार शब्द ऐकायच्या नादामध्ये मी काहीच विचारलं नाही की कसे प्रभू रामचंद्र आहेत. पण आता मी निजणार नाही, माझा उद्धार मला करून घ्यायचा आहे असं शबरी पुन्हा पुन्हा म्हणायला लागली. मनाशी विचार केला आणि तिने पुन्हा रात्री सगळे गेल्यानंतर सुद्धा पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची तयारी सुरू केली.